तेल्हारा तालुक्यात बिबट्या निदर्शनास आल्याने परिसरात खळबळ उडाली होती। तेल्हारा तालुक्यातील दहिगाव शेत शिवारात गेल्या 8 दिवसापासून बिबट्याचा मुक्काम आहे। वन विभागाने परिसराची पाहणी केली, मात्र बिबट्याचा कोणताही थांगपत्ता लागला नाही। आज दहिगाव शेत शिवारात पुरुषोत्तम इंगळे यांच्या शेतात बिबट्याने हरिण फस्त केल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। तरी वन विभागाने परिसराची पाहणी करून बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी दहिगाव परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे। पासून माननीय ठाणेदार साहेबांना हा बिबट्या दिसला होता, त्या दिवसानंतर पुन्हाही हा दिसला आणि माननीय वन विभागाचे साहेब म्हणतात की बा एकट्यानं शेतात जाऊ नये, इथं आमचा खुल्ला गोठा आहे, त्या ढोराईसाठी तर आम्हाला जावंच लागेल आणि रात्रीची कंडिशन अशी आहे की 500 रुपये रोज देऊन कोणी येऊ शकत नाही सोबत। या हिशोबाने त्वरित कारवाई करावी आणि याच्या आधी मान्य काही आम्ही फॉरेस्ट डिपार्टमेंटला फोन लावले, ते म्हणत माणूस मेल्यावर येऊन या विभागाचा उपयोग काही होणार नाही ना। म्हणून आमची अशी रिक्वेस्ट आहे की तुम्ही तातडीनं कारवाई करा इथं। आणि ढोरं कुठं न्या, आम्ही आमचे ढोरं न्या। ढोरं तर एक म्हणजे सध्या शेतकऱ्याचं दैवत आहे, मुलापेक्षा बी ढोरावर शेतकरी प्रेम करते। त्याच्यात नंतर मजूर आहेत, मजूर वापिस न्यावं लागते, पीक कापणी आहे, याच्यासाठी तर म्हणजे ह्या तातडीनं जर बंदोबस्त नाही केला तर शेतकऱ्याला तर म्हणजे हेच करावं लागेल ना, आत्महत्याच करावं लागेल ना फॉरेस्ट लाईन जंगलाला काढून। आणि दुसरी गोष्ट अशी की जे फॉरेस्ट डिपार्टमेंटचे हरणं डुकरं नुकसान करून राहिले त्याला फॉरेस्ट डिपार्टमेंट ऑर्डर कुठली व्हिजिट देत नाही, काही नाही, शेतकऱ्याच्या अर्ज खारीच करतात। एवढी नुकसानी 3 दिवसाच्या अंदर कळवा, हे कळवा, हे म्हणजे सर्व भूलथाप आहे शेतकऱ्याच्या। विलास बेलाटकर सह संदीप सोळंके, विदर्भ न्यूज तेल्हारा।